कांद्याचा भाव आणि शेतकऱ्याचं नशीब कधी बदलेल ते कधीच सांगता येत नाही. तर चला बघूया भेटला का आपल्या कांद्यांना आपल्या मनासारखा बाजारभाव. तर राम राम मंडळी, आपल्याला जायचं होतं आज आपले कांदे विकायला, ते पण कळवण मार्केटला. पुढे मला आज 4:30 वाजता उठावं लागलेलं होतं. 4:30 वाजता उठून पण मला घरून निघायला 5:30 वाजून गेलेले होते आणि आता उजेड पण खूप लवकर पडून जातं. तर मग आता आपण आपल्या पॅन्थरला हरणाच्या गतीने पळवत निघालेलो होतो कळवणकडे. ट्रॅक्टर उभं करून एकदा चेक करून घेतलं, म्हटलं ट्रॉली मधले कांदे वगैरे तर नाही पडत ना खाली. सकाळी सकाळी व्ह्यू एकदम एक नंबर येत होता. मग आता आपण फायनली कळवण मध्ये तर पोहोचलेलो होतो. मार्केट डायरेक्ट कळवण मध्ये नाही आहे तर ते होतं नाकोड्याला. तर आपण निघालेलो होतो आता नाकोड्याकडे आणि आता आपण फायनली पोहोचून गेलेलो होतो मार्केटमध्ये. त्या काकांचं पण ट्रॅक्टर येणार होतं, त्याच्यामुळे आपण आपल्या पॅन्थरला इथं आडवं करून लावून दिले होतं, म्हणजे जागा सांभाळून ठेवलेली होती. तर मग काकांचं ट्रॅक्टर वगैरे येऊन लागलेलं होतं, पॅन्थरला सरळ करून त्यांचं पण ट्रॅक्टर लावून दिलं. मग मी आता मावस भाऊ सोबत निघालेलो होतो घराकडे जाण्यासाठी. मग फायनली आता आपण आपल्या मावशीच्या घरी येऊन लागलेलो होतो. कशाला तर आपण आलेलो होतो भाऊ जेवणासाठी. मग आता फायनली जेवण वगैरे करून आपण निघालेलो होतो भाऊ मार्केटला जाण्यासाठी, कारण की कांदा लिलाव आता चालू झालेला होता. मग आता कांद्याचा लिलाव आपल्याकडे पण येणार होता, त्याच्यामुळे आपण ट्रॉलीचे फाळके वगैरे पाडून घेतले. आपल्या कांद्याचा लिलाव तर झालेला होता भाऊ. कांदा गेलेलो होतं 665 रुपये. गोल्टी माल होता आपलावाला. आपलं ट्रॅक्टर तर खाली होऊन गेलेलो होतं, मी घेऊन आलेलो होतो. मग आता काकांचं ट्रॅक्टर खाली करण्यासाठी त्यांचं पण ट्रॅक्टर वगैरे खाली करून घेतला आणि पावत्या घेऊन घेतल्या. तर मग आता आपण आलेलो होतो कळवणला. म्हटलं चला थोडंसं थंड वगैरे घेऊ, काहीतरी थंड वगैरे तर घेऊन झालेलो होतं. आता आपल्याला निघायचं होतं डायरेक्ट घराकडे. तुम्हाला काय वाटतं मंडळी, कांद्यांना एवढा बाजारभाव बरोबर आहे का नाही ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा. मला तर 2-3 क्विंटल कांद्यांचं तर डिझेलच लागून गेलं मार्केटला येण्यासाठी. पेट्रोलचे भाव वाढताय आणि शेतकऱ्याच्या मालाचे भाव कमी होत आहे आता दिवसेंदिवस. आमच्यासारखे तरुण पोरं आता शेतीकडे वळायला लागले तर मालाला बाजारभाव नाही, निसर्ग पण साथ देत नाही. जर नोकऱ्यांकडे वळायला लागले तर मग शेती पण कोण करेल. जाऊ द्या मंडळी, एवढं बोलून पण आपलं ऐकणार कोणी नाही, त्याच्यामुळे सोडा विषय. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर नक्की करून टाका.